नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं. बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे यांच्यासाठी. त्याचसोबत स्वागत करूयात आपल्या ऑडियन्स फेवरेट स्पर्धकांचं आणि आपल्या मंडळाच्या बँडचं. मित्रांनो, दिवाळी जवळ आली आहे. हा एक असा सण आहे ज्याची वाट आपण वर्षभर बघत असतो. इतकंच नाही तर कॅलेंडरवर दिवाळीच्या तारखा मार्क करून ठेवतो आणि महिनाभर आधीपासूनच तयारीला सुद्धा लागतो. घरातल्यांशी बोलताना पण अचानक दिवाळीच्या रेफरन्सनी बोलू लागतो. दिवाळीत ना आपण हे करूयात, असे कपडे आणूयात, किंवा आपण ना नातेवाईकांच्या घरी जाऊयात, मित्रांना बोलवूयात, असं काय 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 काय. आणि अशा या दगदगीच्या वातावरणात आम्हाला असं वाटतं की तुम्ही घटकाभर निवांत बसावं. संगीत सम्राट महासंग्राममध्ये सादर होणाऱ्या अप्रतिम गाण्यांचा आस्वाद घ्यावा. सगळीकडे छान रंगीबेरंगी माहोल आहे. दिवाळीसाठीची तुम्हा सगळ्यांची लगबग सुरू झाली आहे माहितीये मला. आकाश दिवे, रांगोळीचे रंग, चकलीची भाजणी, चिवड्याचे पोहे, करंजीचं सारण, घराची साफसफाई, उठणं, गिफ्ट्स, केवढी ती तयारी. एवढं सगळं करून पर शिवाय ऑफिस आहेच, घरकाम आहेच. बापरे, ही लिस्ट काही संपत नाहीये. पण आता या दिवसभराच्या धावपळीनंतर आमचा मंच सज्ज झालाय तुमचा थकवा सुरेल क्षणांनी उजळून टाकण्यासाठी. बोलवणार आहोत आपल्या आजच्या पहिल्या स्पर्धकाला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या ओळखीत एक कुणीतरी असा असतोच ज्याला सगळंच येत असतं. तशीच आपली ही पुढची स्पर्धक. ती सर्व गुणसंपन्न आहे, स्वभावानं प्रेमळ, अभ्यासात परफेक्ट, दिसायला गोड आणि गाणं फॅन्टॅस्टिक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मानसी जोशीचं. मानसी, मी काहीच बोलणार नाहीये. मी आनंद सरांकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की त्यांना तुझा परफॉर्मन्स किती फॅन्टॅस्टिक वाटला. तुझ्या आवाजात अशी जादू आहे की असं वाटतं की तू गाणं ओरिजिनल तूच गायलेलं आहेस. वा, जबरदस्त. थँक्यू. वा, आदर्श, क्या बात है मानसी, कडक गायलीस तू. एक एक खटके, एक एक शब्द इतकं छान तू एक्सप्रेस केलंस. मला त्या सगळ्या गोष्टी आवडल्या आणि आज तू प्रोफेशनल गायक असल्यासारखं गायलीस. मानसी, असंच गात राहा.
आवाज वाढव. क्या बात है मानसी, जे तू गाणं गायली आहेस त्याच्या म्युझिक कंपोजर्सना विसरून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं अविनाश दादा आणि विश्वजित दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. आनंदजींची शिट्टी मिळालेली आहे. आदर्श आवाज वाढव म्हणालेला आहे. आता मलाच उत्सुकता आहे राहुल दादा काय बोलतोय. आपण जाऊयात राहुल दादाकडे. राहुल दादा, ॲटिट्यूड होता, त्याच्यानंतर पॉवर होती जी तुझ्या आवाजामध्ये आहे. मला असं वाटतं की आज कधी कधी काय असतं ना की मैफिल जमते आपण म्हणतो तेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्या बाजूनी व्हायला लागतात. तसा आजचा तुझा दिवस आहे. आत्तापर्यंतचा मला तुझा सगळ्यात आवडलेला हा परफॉर्मन्स आहे. ऑल द बेस्ट. आणि आता वेळ झाली आहे मार्कांची. काय मला काय आता मार्क्स बघायची गरज वाटत नाहीये. ते सुद्धा फॅन्टॅस्टिकच असणार आहेत. काय वाटतं किती मिळतील? 9. परफेक्ट गेस. मित्रांनो, आता मंचावर येणार आहेत संगीत सम्राट महासंग्रामचे 2 अतिशय टॅलेंटेड, सगळ्यांचे लाडके, मस्तीखोर स्पर्धक. त्यातली एक बयात म्हणजे महानौटंकी आहे. तिला आपण प्रियांका बर्वे नक्कल क्वीन म्हणलं तरी चालेल. आणि तिच्यासोबत जो दुसरा स्पर्धक आहे ना, तो संगीत सम्राटचा फेवरेट गुलगुले आहे. लगेच आदर्शकडे बघू नका. मी तुझ्याविषयी नाही बोलत आहे, मी छोट्या गुलगुल्याविषयी बोलतेय. अर्थातच तुम्ही सगळ्यांनी ओळखलेलं आहेच आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षया आणि सोहमचं. नंदन बन झुम छनन तझुम तझुम प्रिय रंग सब सखा संग मन में उमंग गति तुरंगता खेलत बुझ मेलत लपट झपट राखा ललिता चंद्रा बलि दियो घोर रंग घोर सर गौर बनवारी मैं हारी जा जारी, मैं हारी जा जारी, मैं हारी जा जारी. वा, आज खऱ्या अर्थानं तुमची गट्टी जमलेली दिसतीये. हा, रिहर्सल चांगली झाली की परफॉर्मन्स चांगला होतो, कळतंय का? आता विचारूयात आपण आदर्शला तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. अक्षया, तू छान गाण्याचा प्रयत्न केलास. मला जास्त आवडलं की तू खूप बिंदास गात होतीस. तुला माहिती आहे की ही जागा माझी नाही आली यार, पण तू बिंदास गायलीस. पुढचं सगळं छान गायलीस. सोहम, नेहमी छान बाळ करतोस तू. काही गोष्टी, काही पिकअप्स, इतक्या छान फिलर्स खूप क्लिअर आणि क्लीन वाजवल्यास, त्याबद्दल तुझं अभिनंदन. तू खूप छान करतोयस, असंच करत राहा.
ज्या काही गोष्टी तुम्हा दोघांनाही सादर करायच्या होत्या त्या व्यवस्थित सादर करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि आम्हाला आवडलं. थँक्यू. राहुल दादा. दोन पद्धती असतात टू अप्रोच एनी सॉन्ग किंवा गायच्या, की एक गायक ना खूप जेव्हा आपला एखाद्या गाण्याची प्रॅक्टिस होते किंवा गायकीचा रियाज होतो तेव्हा आपल्याला अमुक काही काही गोष्टी आपल्याला येतच असतात आणि त्या डोळे मिटले किंवा रात्री झोपताना पण त्या येतात आपल्याला. आणि काही काही गोष्टी अशा असतात ज्या आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन अटेम्प्ट करतो. मला असं वाटतं की ह्या ज्या तू आत्ता अटेम्प्ट केलेल्या जागा होत्या त्या तुझ्या कम्फर्ट झोनच्या थोड्याशा बाहेरच्या होत्या. तरीही मी तुला मार्क याच्याकरता देतो, मी तुझं कौतुक एवढ्या करता करतो की तू तरीही ते अटेम्प्ट केलंस. आणि तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि एक्सप्रेसिव्ह आहे, त्याच्यामुळे ते गाणं छान झालं. सोहमच्या बाबतीमध्ये पण मला वाटतं की लईला थोडंसं ड्रॅग झालं. बाकी तू उत्तम वाजवतोस आणि आदर्शचा तू फेवरेट आहेस आणि आदर्श माझा फेवरेट आहे, त्याच्यामुळे तू पण माझा फेवरेट. आनंद सर. तुम्हाला पाहिल्यानंतर काय बोलूच वाटत नाही, कारण तुम्हाला अजून भरपूर काय शिकायचं, भरपूर काय लांब जायचं. पण एक सांगतो मी छोटंसं उदाहरण. फक्त महाराष्ट्रापुरतं तुम्ही फेमस नका हो, जगात फेमस झाले पाहिजे, जगात. आणि तुम्ही व्हाल ही अपेक्षा आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही मध्ये मध्ये डल होऊ नका. ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला तबला तुझ्याजवळ येतो बाळ, त्यावेळेला तू त्या तबल्याशी एकरूप होतोस, पण तू मध्येच गॅप देतो की आता मी आळशीपणा करतो का काय करतो मला माहित नाही, पण मध्ये डल वाटला. मला तुझे हात बघायचे, कारण एवढ्या वयात तुझी एवढी तयारी आहे. क्या बात आहे. हेगडे. माझा आशीर्वाद आहे की फार मोठा हो आणि तुलाही भेटा. छान गायलं. मला काही गोष्टी सांगायच्या आहेत आज, की असा एक शिंदे घराण्यात जर मुलगा असता तुझ्यासारखा तबलजी, तर काहीच्या काही अजून जास्त मजा आली असती आमच्या घराण्यात. मला अजूनही आठवतंय मी जेव्हा गाणं शिकायला लागलेलो आणि व्यवस्थित करायला लागलेलो, तर मला ना माझ्या डॅडने एक गिफ्ट दिलं होतं. ते मी नेहमी माझ्या गळ्यात घालतो, माझं एचं लॉकेट. तर ते माझ्यासाठी खूप लकी आहे असं मी समजतो. आणि आजपासून तू माझा मानसपुत्र आहेस हे मी आज अख्ख्या महाराष्ट्रासमोर सांगतो. आणि ते जे लक आहे ते मी तुझ्यासाठीही आणलेलं आहे बाळ, आणि ते मी तुला माझ्यातर्फे देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा असं तुझ्यासारखंच आहे, आम्ही सांगितलंय. त्याला पप्पाने फोन दिलेला आहे एक त्याचा. तर तो यांना फोन करून सांगतो की पप्पा मला हे दिलेलं नाही आहे. आणि मला म्हणजे मी ओरडलो कुठल्या गोष्टीमुळे, कोणीही ओरडलं तर तो डायरेक्ट त्यांना फोन करून सांगतो की मला हे देत नाही आहेत, मला हे करू देत नाही आहेत, मला आज क्लाससाठी नेलं नाही कोणी, घरात कोणी नव्हतं. तर असे खूप कंप्लेंट करू शकतोस त्याच्यासारखे. हो ना, तुझ्या आई वडिलांनी तुला काही दिलं नाही की आता माझा मी पण तुला एक फोन देतो. हा, मला काय वाटतं, आता दिवाळी आहे सोहम, मागून टाक. हाच चान्स आहे आनंद सरांकडे, तुला जे पाहिजे ते आत्ताच मागून टाक. नको मग मार्क मागायचेत का? अरे शिंदे घराण्यात अशी मुलं नाही रे, तू ये. सगळ्यांना पाहिजे असतं. ठीक आहे, मी काय म्हणते, आपण गिफ्ट नंतर मागूयात, थोडा विचार कर तू. हा, पण मार्क आत्ता मागूयात. आठ गुण मिळालेले आहेत आणि पुढच्याला 10 गुण मिळाले पाहिजेत. कळतंय का? तेवढी तयारी झाली पाहिजे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी आपल्या लाडक्या आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांना मंचावर आमंत्रित करणार आहे.
क्या भरोसा है जिंदगानी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है जिंदगानी का। आदमी बुलबुला है पानी का। यूं ना दुनिया में, यूं ना दुनिया में सीना तान के चल, उतर जाएगा नशा जवानी का। आंसू सरे महफिल तो बचाए नहीं जाते, हीरे कभी बाजार में लाए नहीं जाते, क्यों जश्न शहीदों के मनाए नहीं जाते, तुरबत पे चराग उनके जलाए नहीं जाते। कानून का दफ्तर हो या मक्तल की जमीन हो, कानून का दफ्तर हो या मक्तल की जमीन हो, ताले तो जुबानों पे लगाए नहीं जाते। तो पथरीली हवाएं जहां चलती है वहां पर घर कांच के टुकड़ों से बनाए नहीं जाते। सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने। चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने, चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने, चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने। रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने। इश्के जुनू नवाज का अंजाम लिख दिया, एक एक सोच सोच कर इल्जाम लिख दिया। मुझको न जब मिसाल कोई दूसरी मिली, तो रंगीन पत्थरों पे तेरा नाम लिख दिया। ऐ हुस्ने लाजवाब तुझे देखने के बाद, हुस्ने लाजवाब तुझे देखने के बाद, ऐ हुस्ने लाजवाब तुझे देखने के बाद, एक घर बना लिया है तेरे घर के सामने, एक घर बना लिया है तेरे घर के सामने, एक घर बना लिया है तेरे घर के सामने। रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने।
प्यासा खड़ा हुआ हूँ समंदर के सामने, प्यासा खड़ा हुआ हूँ समंदर के सामने, प्यासा खड़ा हुआ हूँ समंदर के सामने। रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने। चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने, चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने, चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने। रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, रो रो के सर न फोड़िए पत्थर के सामने, चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने, चलती नहीं किसी की मुकद्दर के सामने, चलती नहीं किसी की। आनंद सर, आदर्श, तुम्ही ही कव्वाली गाऊन असा माहोल तयार केलाय ना की ज्यामधून आम्हाला बाहेर पडावंसच वाटत नाहीये. थँक्यू सो मच. आमची ही फरमाईश तुम्ही पूर्ण केली त्याबद्दल. तुम्ही बसू शकता. मला ना असं नेहमीच वाटतं की वादक होणं ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा कोणीतरी क्लास लावून दिला म्हणून तुम्ही वादक नाही होऊ शकत. वादक होण्यासाठी त्या वाद्यावर प्रेम करणं गरजेचं असतं, त्याला आपलंसं करून घेणं गरजेचं असतं, इतकं की ते वाद्य त्या वादकाच्या शरीराचाच एक भाग बनून जायला हवं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आपला पुढचा स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रथमेश मोरेचं.
मस्त प्रथमेश, खूप मस्त मूड पकडला होतास तू. आणि आपण विचारूयात आदर्शला. आता तुझं जे प्लेइंग होतं त्यासाठी मी एवढंच म्हणेन की तू ज्या गावातला आहेस, तू ज्या पवित्र ठिकाणाहून आलेला आहेस, एकदा सगळ्यांनी म्हणा येळकोट येळकोट. जय बल्ला. खूप चांगलं प्लेइंग होतं. खूप चांगल्या गोष्टी तू डायनॅमिक्स तुझं जे काय होते फेड इन फेड आउट्स होते त्या खूप चांगल्या तू मेंटेन केलेल्या आहेस. आणि असंच करत राहा. ज्या काही तुझ्या गोष्टी होत्या नंतर शेवटी तू थोडासा ड्रॅग केलास, मला जास्त आवडलं ते. असंच करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. राहुल दादा. मला ओव्हरऑल हे सॅक्सोफोनवरती खूप छान वाटलं गाणं आणि असंच चांगलं वाजवत राहा आणि खूप मोठा हो. आनंद सर. भरभरून स्तुती केलेली आहे आता, म्हणून आपण वाहून नाही जायचं. लक्षात ठेवायचं. आपण प्रयत्न फार छान केलेला आहे, जबरदस्त केलेला आहे, जबरदस्त वाजवलं. छान आहे, कमांड आहे तुमची त्या सॅक्सोफोनवर. पण एक लक्षात ठेवायचं की आपण सावधान आणि सावधानच राहायचं. छान झालेलं आहे गाणं. पण मला एक बार असं म्हणावंसं वाटतं, कारण मला 2-3 इंस्ट्रुमेंट वाजवतो ना ते बघायचं. मी विचार करतोय कधी येणार आहे. नेक्स्ट टाइम मला वाटतं तो नक्की करेल ते. व्हेरी गुड, छान. थँक्यू सर. जाणार होता गुणांकडे. आठ गुण मिळालेले आहेत. अभिनंदन तुझे प्रथमेश. आत्ताच आनंद सर म्हणाले की त्यांना एकापेक्षा जास्त वाद्य ऐकायला आवडतील प्रथमेश तुझ्याकडून. तर हीच ती वेळ. मी आता एका अशा गेस्टला मंचावर आमंत्रित करणार आहे ज्यांनी तुम्ही सगळे चकित व्हाल. मी प्रथमेशच्या वडिलांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे संगीत सम्राटच्या मंचावर. आणि काय हो, तुमच्या घरामध्ये मी सगळंच ऐकलंय, सगळेच जण म्युझिकमध्ये आहेत, सगळेच जण गाण्यात आहेत. आणि तुम्ही काय अट घातली होती का अशी, की काय म्हणजे? आमचं पूर्वीपासून पारंपरिक वाद्य, आजोबा वडील काय, त्याच्यानंतर मी, नंतर माझा मुलगा प्रथमेश पारंपरिक वाद्य वाजवतो. खंडोबा महाराजांच्या पुढे दसरा सोमवती ज्या टायमाला पालखी निघते तो फक्त मान आम्हालाच आहे. फक्त आम्ही जो शेडा दिल्याशिवाय खंडोबा महाराजाची पालखी निघत नाही काय. त्यामुळं पारंपरिक वाद्य आम्ही सनई, चौघडा, ढोल, पठ्ठे बापूरावच्या लावण्या या सनईमध्ये आम्ही वाजवत असतो. क्या काय बात आहे. पण मला सांगा, तुम्ही पारंपरिक वाद्य तुमच्याकडे सगळे वाजवतात असं म्हणलात. ही चौथी पिढी आहे आणि तुमच्याकडची प्रथमेशी, आणि त्यानं वेस्टर्न वाद्य निवडलं. तर तुमचा काय त्याच्यावर आक्षेप होता, सपोर्ट होता, काय तुमचं मत पडलं जेव्हा त्यांनी सॅक्सोफोन हे वाद्य निवडलं? आम्ही म्हणजे पहिले बँड वाजवत होतो. हां. बँडचे इन्स्ट्रुमेंट तो वाजवत होता. लहानपणी त्याला भरपूर बक्षीस मिळायचे त्याला, आणि त्याची वाहवा व्हायची. प्रत्येक त्याच्या मनात काय आलं की दादा मला म्हणले तुम्ही मला एक सॅक्सफोन घेऊन द्या. बर. अरे तू करशील का? मी करतो म्हणले काय. त्याच्यानंतर त्यांनी ते आम्ही सेकंड हँड वाद्य घेतलं आधी. त्याच्यानंतर त्याची सुरुवात झाली. तो लागला हळूहळू. मग जीवावरती यायला लागल्यानंतर जरा त्यांनी हे केलेले त्यांनी. त्यामुळे जीवाचे आम्ही आभार मानतो. संगीत सम्राट झाल्यानंतर त्याला भरपूर लोक बी ओळखायला लागली ना सगळ्या अख्खा महाराष्ट्र. नक्कीच, कारण संगीत सम्राट हे अख्ख्या महाराष्ट्रभर बघितलं जातं आणि इतकं प्रेम त्याला मिळालंय. आणि तुम्ही त्याला वाद्य घेऊन दिल्यानंतर तो थेट संगीत सम्राटच्या मंचावर आला आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलवर त्यानं परफॉर्म केलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल? चांगलंच वाटतंय ना. सगळं जेजूरकरांना बी आमच्या म्हणजे त्याची मिरवणूक सुद्धा काढली होती अख्ख्या जेजूरकरांनी. असं काका, तुम्ही अनायसे इथे आहात आणि प्रथमेश पण आहे, तर मी तुम्हाला दोघांना विनंती करीन की तुमच्या दोघांची जुगलबंदी एक आम्हाला बघायची खूप इच्छा आहे.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रथमेशसाठी आणि प्रथमेशच्या वडिलांसाठी. आनंद सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की प्रथमेशच्या इन्स्ट्रुमेंट बरोबर तुम्हाला आणखीन एक इन्स्ट्रुमेंट ऐकायला खूप आवडलं असतं आणि तुमची इच्छा लगेच तात्काळ इथे पूर्ण झालेली आहे. नाही ना, मी त्याला एकट्याला वाजवायला लागलो. दादांना नाही वाजवायला लागलो. पण खरोखरच दादांनी इतकं जबरदस्त, दिसायला साधा माणूस आहे, लेंगा पैरण मधला, पण वा कॉर्ड्स जो बनवला ना, वाटत नाही की हे इतकं काही करू शकतात, पण बोलता येत नाही कारण हे तिथूनच आलेलं आहे. म्हणून प्रथमेश मध्ये इतका पॉवर जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. क्या बात आहे, तुमच्याबद्दल बोलायचं जबरदस्त, तोडून टाकलं, छान, सॅल्यूट आहे तुम्हाला. थँक्यू सो मच काका, तुम्ही इथे आलात आणि त्यानिमित्तानं आम्हाला तुमचं वादन सुद्धा इथे ऐकायला मिळालं. थँक्यू. मला मला काहीतरी बोलायचं खरं तर. जसा आज प्रथमेश आहे समोर, त्याचे डॅड त्याच्यासोबत आहेत आणि जो कॉन्फिडन्स त्याच्यात दिसतोय ना मला, आज मला कोणाची फिकर नाहीये, मेरा बाप मेरे साथ में है, असा तो आज वाजवत होता आणि वाघासारखं वाजवलंच भाई. क्या बात आहे. असाच खरं तर तुमच्या दोघांची जोडी बघून आम्ही दोघे जसे असतो ना स्टेजवर, तसं मला फील आला. कारण आम्हा दोघांना मला असं स्टेजवरून समोरून बघता येत नाही, कारण आम्ही दोघे स्टेजवर असतो. त्यामुळे कसं दिसत असू आम्ही, तर असेच दिसत असू असं मला वाटतंय. आणि खूप बरं वाटलं की बाप बेटे ही जोडी, कारण इंडस्ट्रीत खूप कमी आहे आणि तुम्ही आहात, तर मला असं वाटतंय मी आणि डॅड सोबत आहे, तुम्ही दोघे आहात, तर आपण एक सेल्फी घेऊया का? मला आवडेल. लोकसंगीताची एक वेगळीच गंमत आहे. त्यात फक्त गाणंच नसतं तर एक्सप्रेशन्स असतात, अभिनय असतो, गोष्ट असते, पारंपरिक वाद्यांचा सुरेख वापर असतो आणि हे सगळं लीलया जमण्यासाठी एक वेगळंच टॅलेंट लागतं, वेगळा कॉन्फिडन्स आणि वेगळं कौशल्य लागतं. पण हा मंच संगीत सम्राट महासंग्रामचा मंच आहे. असं टॅलेंट इथे नसलं तर अजून कुठे असणार? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फोक रिवायवल्स या ग्रुपचं. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी अरे आता कपना आहे, अरे कपना आहे, गजर हरिनामाचा झेंडा रोविला. ए गप्पे, भाई तिकडे. ए बाई, अगं काय झालं तुला? लोकांचं वागाव तर नवल वाटतं, घरचं गावदार हे असं वागत आहे. आता कपना. ए बाई, अगं झालं काय तुला? आलं काय? हो मी या संसारालाच लय कटाळे. काय म्हणते? म्हणते ना नग 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 नगच मला. अगं पण काय नग? नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. ए नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. ए बाई, अगं ह्या वयात नवरा नको म्हणाला तुला झालं तरी काय? आता ह्या वयात नवरा नको म्हणायला मी येडी का खोळी? त्याला कारण आहे ना भाऊ. अगं काय कारण आहे? अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी, अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. अगं बाई काय खमंग लागते, काय गोड लागते, कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. एक दिवस खाल्ली तर गोड लागती, रोज रोज खाऊन पाना पडत कसा आकडा उठत ते म्हणा की गोड लागती. अगं तशी नाही बाई, मग भाजी घ्यायची, त्यावर तेलाची धार टाकायची आणि खाली वर करायची. मला सांगायला लागला शहाणा. आता मी का तशी तेलाची धार टाकण्याजोगी नाही. अरे मग बिघडलं कुठं? वर तेलाची धारच नाही, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. ए नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. अगं बाई, एवढ्याशा कारणासाठी नवरा सोडती होय? तर खाण्यासाठी नवरा सोडायला मी येडी नाही. मग अजून बी कारण आहेत. काय? अहो फाटकेच लुगडी तुटकीच चोळी, फाटकेच लुगडी तुटकीच चोळी. अगं बाई,
फाटकं जरी असलं ना ते नेटकं असावं बर त्याला शिवावं धुवावं नंतर ल्यावावं. मला सांगायला लागला शहाणा, याला म्हणते मागून आला आणि भीत पाडून गेला. मला काय कळ ना माहिती मग मला ते फाटकं कळतं, फाटका असावं पण नेटका असावं हे बी कळतंय. मग मी का तशी शिवाना ते जोडून घ्यायला रिकामी नाही वय. अगं मग बिघडलं कुठं? त्याला शिवाया तोरा नाही, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. हो ए बाई मोडकच घर आणि तुटकस छप्पर, अजून मोडकेची घर तुटकेची छप्पर. ए बाई मला काय म्हणायचं आहे त्या घरात राहा की अहो, त्याच्यात बी राहिले असते ना. बिघडलं कुठं? त्या देवाला देव घर नाही, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई. हो संसार दुःख मुळ चौकडून इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिन तळमळ. गोड बोलून गोड वागून घे की संसार करून. तुम्ही बोलले ना भाऊ, आता माझ्या सगळं ध्यानात आलं. बर मी असं फडकन बोलले तर खडकन डोळे उघडले माझे. हो. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले. वा वा सद्गुरुला शरण गेले. म्हणजे तू सद्गुरूला शरण गेले. हो, हो. म्हणजे नवऱ्याशी भांडणार? आता एकदा तर नाही भांडायची. खरंच नाही नाही भांडणार. आता एकदा तर मला नाही. एका नवऱ्याचं नाव घेऊन दाखव. ओ शाने नवरा एकच असतो. मग मी एकच म्हणलो ना. पण आता कशाला जुनं काढतं बरं भाऊ. नाही नाही घे घे नवऱ्या. तू का हा तुम्ही म्हणले म्हणून आता घेते. हा घे. खण खण कुदळी मन मन माती. झालं का नाव? अहो सुरूच नाही झालं. मला वाटलं झालं. खण खण कुदळी मन मन माती, बुरुज खणला अर्ध्या राती, त्यात निघालं माणिक मोती, राजन दिलं राणीच्या हाती, राणी ठेवलं पलंगाच्या गाती. अंग्रेज लोक भरतार कुठे गेले, आंघोळीला गेले, जीव वाढ त्याला लाज वाटते मला, नवरा कशाला केला पान खान खायला, दागदागिने लिहायला, कांडून कुंडून पंचमी केली. कांडता कांडता लागला डोळा, लगेच आला पळा पळाचे करते, गोंडे गणवाले वाकड सोंडे गण, चौथीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेव वाढो, लक्ष्मीची पाडो घाटी, लगेच आली पित्तरपाडीचे नेसते, डाळ घाटाला घालते, माळ घाटात बसते, घटी शिलंगणाने केली, दाटी शिलंगणाचं घेते, सोनं दिवाळीचं केलं येणं, दिवाळीची लावते पंतीस, सटीचा करते, नागदिवा सक्रातीने केला, धावा सक्रातीचे घेते, सुबड पुन्हा आली, दुधड पुन्हाची तीन, ती कणिक शिमगा आला, अनेक शिमग्याची खेळते, रंग पाडवा झाला दंग, पायलीचं काढते सोजी, आतलीचं काढते गरा, सांगते तुम्हाला जोडून करा, एक झालं की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुला शरण गेले, अंतोरस येथे नाही, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हो नको ग बाई, मला दाता नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, तिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दाता नको ग बाई. रामानंद, अरे तू काय चीज आहेस. म्हणजे काय काय दडलंय तुझ्यामध्ये मला कळत नाही. आणि काय ती अदा आणि काय तो नखरा. म्हणजे एखादी खरी मुलगी असली असती ती सुद्धा लाजली असती तुझ्याकडे बघून. सुंदर दिसतोयस. पहिला, मला असं वाटतं पहिला असा मुलगा आहे की ज्याला सुंदर म्हटल्यानंतर इतका आनंद झाला. आपण आनंदजींना विचारूयात. महाराष्ट्राची संस्कृती खरोखरच अशा कलाकारांमुळेच पुढे आहे. आणि आज मला विठ्ठलरावजी उमप यांची आठवण झाली. खरोखरच तू फार मोठा कलाकार आहेस. या लोकसंगीतातला खरोखरच छान आणि जबरदस्त हाडा मासाचा कलाकार आहेस. इतकं जबरदस्त की मला असं वाटतं आदर्शनी तर मिठी मारली. मी नगाडा वाजवणार रे. क्या बात है. आदर्श. हो ग्रीवाल्स, आवाज वाढव. क्या बात है.
रामानंद, गाणं, ऍक्टिंग सगळ्याच बाबतीत तू कडक आहेस भाऊ. धन्यवाद दादा. आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत आज, कमी पडतायत मला. शिंदेशाही सलाम. धन्यवाद दादा. राहुल दादा. फोक रिवायवल्स, मला असं वाटतं हा मंच पण अतिशय भाग्यवान आहे की अशा गोष्टी फक्त आणि फक्त संगीत सम्राट ह्या मंचावरतीच होऊ शकतात. त्यामुळे मला संगीत सम्राटचे आणि झी युवाचे खूप मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. कारण अतिशय मोठी परंपरा असलेली ही आपली लोकसंगीताची परंपरा आहे. त्यामुळे त्याचं मला खूप कौतुक वाटतं की ह्या गोष्टी अशा मंचावरती फक्त ह्याच मंचावरती सादर होऊ शकतात. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला संगीत सम्राटसारखा मंच मिळाला. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला फोक रिवायवल्स तुमचे परफॉर्मन्सेस बघण्याचं भाग्य मिळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्तापर्यंतचा संगीत सम्राट महासंग्राम मधला हा सगळ्यात मला आवडलेला परफॉर्मन्स आहे. वा. खूप खूप मोठा. आनंदजी, मला असं वाटतंय तुमच्याकडे या सिच्युएशनवर 4 ओळी असतील तर शायरीच्या तर होऊन जाऊ देत. एखादं भारुडच मी थोडक्यात सादर करेन. येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. पाहिजे फक्त बायको, याला पाहिजे फक्त बायको. आणि पाहिजे फक्त बायको, याला पाहिजे फक्त बायको. आई बाप कुणाच्या जन्माला गेले, आई बाप कुणाच्या जन्माला गेले, अन भाऊ पण उषाचे सर्प जागले. आई बाप कुणाच्या जन्माला गेले, अन भाऊ पण उषाचे सर्प जागले. खरं बोललं कशाला झाकू, मला पाहिजे फक्त बायको. मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. अरे येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. आणि येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. थँक्यू. क्या बात आहे आनंदजी, इतकं सुंदर लोकगीत तुम्ही माझ्या स्पेशल रिक्वेस्टला मान देऊन सादर केलं. थँक्यू सो मच. इतकं भरभरून कौतुक मिळालेलं आहे सगळ्या ग्रुपला आणि तुला. आणि काय मला असं वाटतंय की मार्क्स ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. आपण विचारूयात राहुल दादा आणि आदर्शला की किती गुण मिळालेले आहेत फोक रिवायवल्सला. संगीत सम्राट, संगीत सम्राट. 10 गुण मिळालेले आहेत फोक रिवायवल्स. रामानंद, खूप 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 अभिनंदन. थँक्यू. वाद्य आणि वादक यांच्यामधलं नातं काही औरच असतं. म्हणजे एक उदाहरण सांगते. उस्ताद बिस्मिल्ला खां हे असंच एक नाव. 90 वर्षाच्या आयुष्यात त्यांना असंख्य डॉक्टरेट्स, 2दा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पासून अगदी भारतरत्नपर्यंत सर्व पुरस्कारांनी गौरवलं गेलं. पण उस्ताद बिस्मिल्ला खां हे नाव घेतल्या घेतल्या आपल्याला एकही पुरस्कार आठवत नाही. आणि आठवते ती फक्त आणि फक्त त्यांची शहनाई. यालाच म्हणतात एकजीव होणं. या एकजीव होण्याच्या प्रवासात एक गोष्ट जी वादकाच्या सोबत नेहमी असते ती म्हणजे त्याचा खरेपणा, त्याचा सच्चेपणा. आणि याच खरेपणाच्या शोधात निघालाय आपला पुढचा स्पर्धक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मानस गोसावीचं.
बात है मानस. आपण विचारूयात आनंद सर. आपण म्हणतो गाणं गातो त्यावेळेला शब्द उमटतात आणि शब्द उमटले म्हणजे तुम्ही गिटार वाजवताय, तुम्ही गाणं बोलत नाहीये, त्या विणामधनं तुमचे शब्द बाहेर पडले पाहिजे तर ते वाद्य वाजल्यासारखं वाटतं. तो प्रयत्न तुम्ही करून बघा. जरूर जरूर गाणं तुमचं बोलेल, वाजेल. छान प्रयत्न केला तुम्ही. धन्यवाद. आदर्श. तू अजून ते एक्सप्लोर करू शकला असतास. मी तुला गेल्या वेळेस म्हटलं होतं की तू अजून मानस एक्सप्लोर कर. आता ते का होत नाहीये हे मला माहित नाही मित्रा, पण आज फक्त तू गाणं वाजवलंस. अजून एक्सप्रेसिव्ह करण्यासाठी तुझ्या ते वाद्यात जादू आहे, ते अजून करता आलं असतं. ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण विचारूयात राहुल दादाला, त्याला तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. मानस, मला वाटतं की अजून एक्सप्रेसिव्ह झालं असतं तुझं. नेहमी वाजवतोस तसा. त्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या हरकती असतील, कारण त्या वाद्यामध्ये मींड आहे, त्या वाद्यामध्ये सगळ्या खटके आहेत, सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. सो त्याच्यावरती तू जर अजून फोकस करायला पाहिजे असं मला वाटतं. तुला इतकी चांगली साथ मिळाली होती. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. आता बघूयात तुला किती मार्क्स मिळालेत ते. सात गुण मिळालेले आहेत मानस. तुझं खूप खूप अभिनंदन. ऑल द बेस्ट. आणि अशा रीतीनं या आठवड्यात सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. काही स्पर्धकांसाठी नगाडा वाजला खरा, पण काही स्पर्धक या गुणांच्या शर्यतीत थोडे मागे पडलेत. अर्थातच ते स्पर्धक जाणार आहेत डेंजर झोनमध्ये. आता मी ज्यांची नावं घेणार आहेत त्यांनी मंचावर यायचंय. सर्वप्रथम मानस गोसावी. दुसरं नाव आहे इशिता विश्वकर्मा. आणि तिसरं आणि शेवटचं नाव आहे अक्षया आणि सोहम. मानसला मिळालेले आहेत 7 गुण, इशिताला सुद्धा मिळालेले आहेत 7 गुण आणि अक्षया आणि सोहमला मिळालेले आहेत 8 गुण. तुम्ही तिघही डेंजर झोनमध्ये आहात. मी आता वळणार आहे आनंद सरांकडे. सर, तुमच्याकडे ती एक पॉवर आहे की तुम्ही डेंजर झोन मधल्या कुठल्याही एका कंटेस्टंटला सेफ करू शकता. तुम्ही आज कोणाला सेफ करणार आहात आणि का. आता तिघही हे सगळेच माझे आहेत. सर्वांवरतीच मी प्रेम करतो खरोखरच, आणि हे सगळेच जबरदस्त आहेत. आता हे डेंजर झोन मध्ये आले, त्यांचा आजचा दिवस चांगला नसेल किंवा काहीतरी त्यांच्याकडून गलती झालेली आहे म्हणून, पण मी आता सेफ करू इच्छितो की त्यांच्याकडून मला भरपूर अपेक्षा आहेत. एक बार त्यांना मी चान्स देऊ शकतो. अक्षया आणि सोहमला. इथून पुढे आळस करू नको बरं का सोहम. अक्षय आणि सोहम, तुम्ही दोघेही सेफ आहात. तुम्हाला अजून एक संधी मिळालेली आहे प्रूव्ह करायची आणि त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करणार आहात. तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. आदर्श आणि राहुल दादा, आता तुम्हाला निर्णय द्यायचा आहे की मानस आणि इशितामध्ये आज कोण सेफ आहे आणि कोणाचा प्रवास आज इथेच संपणार आहे. मानस, इशिता, तुम्ही दोघांनी पहिल्या पर्वामध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे, म्हणूनच तुम्ही ह्या महासंग्रामचा एक भाग आहात. तुम्ही दोघांनी खूप आनंद दिला आहे. आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी आनंदजी जसं म्हटले की परफॉर्मन्स असतो, एका दिवशी जमतो, एका दिवशी नाही जमत, मनासारखा होत नाही. त्यामुळे तुम्ही वादक कसे आहात किंवा तुम्ही गायक कसे आहात हे ठरत नसतं. तो फक्त त्या दिवसाचा एक त्या दिवसापुरती ती जजमेंट असते. मला असं वाटतं की हे तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा. आणि परत एकदा मला वाटतं की संगीत सम्राट महासंग्रामचा तुम्ही एक भाग आहात. तुम्हाला दोघांनाही ऐकायला मिळाला, मला आणि आदर्शला. खूप मनापासून आनंद झाला. पण तुमच्या दोघांपैकी एकाचा प्रवास आज
दुर्दैवाने थांबणार आहे. इशिता, तू सेफ आहेस. मानस, मेरे लिए बहुत अच्छा मौका है सर, और मैं प्रॉमिस करती हूँ कि मैं ये मौका आइंदा आप लोगों को कभी नहीं दूंगी. सो सॉरी. All the थैंक यू best. सो मच सर. All the best. मानस, तुझा प्रवास ज्या पद्धतीने तू चालू ठेवलायस त्या पद्धतीने चालू ठेवशील आणि तुला खूप यश मिळू देत आणि खूप तुझी प्रगती होऊ देत अशीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे आमच्या दोघांतर्फे मी हे नक्की सांगू शकतो की तुला खूप ब्राईट फ्युचर आहे. तुझा प्रवास आज इकडेच थांबतोय, पण तुझ्या आजच्या प्रवास एवढा तुझा जो काही प्रवास झाला त्याच्याकरता मी आणि आदर्श उठून तुला स्टँडिंग ओवेशन देणार. माणूस, तुझा आजचा प्रवास, या मंचावरचा प्रवास इथेच थांबतोय, पण ऑफकोर्स तुझा सांगीतिक प्रवास असाच चालू राहणार आहे आणि तो अधिकाधिक उज्ज्वल होत जाऊ दे अशीच देवाचरणी प्रार्थना. तुला खूप खूप संगीत सम्राटच्या या मंचाकडून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू मॅम. या आठवड्यात संगीत सम्राट महासंग्रामच्या या मंचावर आपण खूप धमाल केली, खूप मजा मस्ती केली आणि नाईलाजानं एका स्पर्धकाला आपल्याला निरोपही द्यावा लागला. थोडंसं वातावरण इमोशनल झालंय, पण यालाही आपल्याला सामोरं जावं लागणारच आहे, कारण संगीत सम्राट महासंग्रामचा महाविजेता शोधायचा असेल तर प्रवास तर खडतर असणारच. आणि हा सांगीतिक प्रवास पुढच्या आठवड्यातही असाच चालू राहणार आहे, नवीन जोश, नवीन उत्साहात आणि नवनवीन गाण्यांसोबत. त्यामुळे बघायला विसरू नका संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता, फक्त झी वर.